किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली। शिवरायांचे गडकिल्ले हे कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले। किल्लेश्वर हिंदवी स्वराज्य महोत्सव सुरू आहे। ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी होतीये। शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांनी गर्दी केली। जय शिवाजी जय भवानी या घोषणेनं शिवनेरी दुमदुमलाय। शिवजयंतीनिमित्त शहापुरात महिलांसाठी हिरकणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 90 अंश कोनामध्ये 35 फूट उंचीचा हिरकणी बुरुज बनवण्यात आला होता। हा बुरुज कमीत कमी वेळामध्ये सर करण्याची ही स्पर्धा होती। मुरबाडमधील एका चित्रकारानं चक्क तांदळाच्या भाकरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे। भाकरीवर वॉटर कलरचा वापर करून महाराजांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली। नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी सपत्नीक शिवरायांच्या पुतळ्याला दुधाभिषेक घातला। अभिषेक पूजा करत महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली। माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बदलापुरात शिवरायांच्या स्मारकाजवळ शिवप्रेमींनी फुलांसह रंगांची उधळण केली। यावेळी मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। नागपुरातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक चिमुकल्यांनी शिवरायांची वेशभूषा केली। यावेळी शिवजयंतीसाठी संपूर्ण नागपूर सज्ज असल्याचं दिसून आलं। वसई विरार पालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं। या पदयात्रेची सुरुवात वृक्षारोपणानं करण्यात आली, तर यावेळी महाराजांच्या पालखीचं ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। अकोल्याच्या अकोट इथल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी 18,000 स्क्वेअर फूटवर गहू आणि मोहरीचा वापर करत महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे। 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसात ही प्रतिमा साकारली। मागील 12 वर्षांपासून छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर आणि भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी करते। यावेळी न्यूयॉर्क शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। मावळमध्ये एकता प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त किल्ले लोहगड इथं बालमावळ्यांनी शिवज्योत प्रज्वलित केली। यावेळी डोणे गावातील अबालवृद्धांनी 25 किलोमीटरचा पायी प्रवास करत शिवज्योत गावात आणली, तर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। शिवजयंतीचं औचित्य साधून राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात किल्ले रायगडावरून करण्यात आली। यावेळी किल्ले रायगडावर राष्ट्रवादीकडून स्वच्छता मोहीमही राबवली जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी खास सोन्याचे होन म्हणजेच नाणी तयार करण्यात आले होते। आतापर्यंत केवळ 5 ते 6 होन सापडलेले आहेत। त्यातील 3 सुवर्ण होन नागपुरातील नाणी संग्राहक अशोक ठाकूर यांच्याकडे आहेत, तर या नाण्याच्या एका बाजूला श्रीराजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असा मजकूर लिहिण्यात आला। शिवाई मातेच्या शासकीय पूजेनं किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव सुरू झाला। पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी आणि आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते शिवाई मातेची पूजा संपन्न झाली। सोलापुरात 2,500 महिलांनी भगवा फेटा आणि साडी परिधान करून शिवजन्मोत्सवाला हजेरी लावली। धर्मवीर संभाजी महाराज मंडळातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला। सांगलीमध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकच जल्लोष करत फुलांचा वर्षाव करण्यात आला। महिलांनी शिवरायांच्या जन्माचा पाळणा गायला, तर हजारोंच्या संख्येनं शिवभक्त एकत्र आल्याचं दिसून आलं। वर्ध्यामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा थाटात साजरा होतोय। शिवजयंतीनिमित्त वर्ध्यात शिवरायांच्या चरित्राचं नाटक सादर करण्यात आलं।
जन्मोत्सवाला शिवप्रेमींनी तोबा गर्दी केली। शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारनं हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केलाय। या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर म्हणून राज्यभरात दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे। शेतकऱ्यांविषयी एक मोठी बातमी आहे। पांढरा सोना म्हणून ओळख असलेल्या कापसामुळे शेतकरी मात्र चांगलाच अडचणी सापडलेला आहे। यंदा उत्पादन चांगलं आलं असलं तरी कापसाला भाव नाहीये। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर इथं 50 ते 60% कापूस हा भाव नसणं आणि CCI केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। परंतु कापूस किती दिवस घरात साठवून करून ठेवायचा असा सवाल शेतकरी विचारतायत। तर कापूस जास्त दिवस घरात साठवून ठेवल्यामुळे श्वसनासह त्वचेचे आजार शेतकरी कुटुंबियांना जडतायत। कापूस विकला जात नसल्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला आता दवाखान्याचा खर्चही करावा लागतोय। पांढरं सोनं नगदी पीक म्हणून ज्या कापसाची ओळख होती तो कापूस आता शेतकऱ्यांना अडचणीचा ठरू लागला आहे। आर्थिक संकटात नेणारा ठरतोय। कापूस अनेक दिवसांपासून घरात ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। शासनाकडून हमी भाव नाही, CCIवर कापूस खरेदी केली जात नाही आहे, व्यापारी घरपोच कापूस खरेदी करायला येतो तर तो कवडी मोल दर देतोय। अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आजही कापूस जो आहे तो घरात ठेवलेला आहे। साधारण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर 60% शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो अद्यापही घरीच आहे। आपण अशाच एका परिवारासोबत संवाद साधणार आहोत की ज्यांनी अनेक महिन्यांपासून कापूस जो आहे तो आपल्या घरात साठवून ठेवलेला आहे। बाबा काय सांगाल, किती दिवसापासून कापूस तुम्ही घरात साठवून ठेवलेला आहे आणि तुम्हाला नेमका काय काय अडचणींचा सामना करावा लागतो? मी आसोल्याचा आहे, सुभाष चुडामन नारखेडे। आम्ही 20 वर्ष झाले कापूस पेरताय पण त्या कापसाला भाव येत नाही आहे आणि आता बी भाव नाही आहे। तो आम्ही घरात तो खाजवतो, त्यामुळे आम्हाला दवाखान्यात जाणं पडतं आणि दवाखान्याचे पैसे आम्हाला भरावे लागतात। आणि दिवसेंदिवस आपल्या शेतीचे कोणतेही पिकाचे भाव वाढतात पण आमचे शेतकऱ्याचे भाव वाढत नाही। आणि आपलं बियाणं बोगस बियाणं दर साली राहिलं आहे, त्यामुळे आम्ही तोट्यात जात आहे आणि खतांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे। आता आजी काय सांगाल, नेमकं आता तुम्ही दिवसभर परिवारात असतात, घरात असतात, हा कापूस घरात असल्यामुळे तुम्हाला नेमका काय अडचणी येतात? या कापसामुळे अंग खाजवतं, अंग खाजवल्यामुळे लेकरांना त्रास होतो, दवाखान्यात जावं लागतं, भरपूर पैसा लागतो आहे। याच्यामुळे आम्हाला जास्त त्रास होतो आहे। तो कापूस विकला जात नाही आहे, तर हा कापूस विकला जावा अशी आमची इच्छा आहे। बाबा काय सांगाल, तुम्ही सरकारकडून तुमची मागणी काय आता नेमकी? आम्हाला निदान 10-12 हजार रुपये आम्हाला तरी भाव मिळाला पाहिजे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव। तर अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तुरीचे उत्पादन घेतलं जातं, पण कापसाची खरेदी बंद आहे। त्यामुळे CCI कडून सांगितल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। खासगी बाजारामध्ये कापसाला 7,600 पर्यंत दर मिळतोय। त्यामुळे खासगी बाजारात कापूस विकल्यास शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 ते 500 रुपये तोटा सहन करावा लागेल। त्यामुळे शासकीय खरेदी कधी सुरू होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, तूर आणि सोयाबीनचं पीक घेतलं जाते। मात्र गेल्या 11 तारखेपासून CCIचे खरेदी केंद्र जे आहे ते पूर्णतः बंद आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात जो आहे तो कापूस तसाच पडून आहे। CCIचं केंद्र केव्हा सुरू होते याचा शेतकरी खरं तर वाट पाहत आहे। आणि खाजगी बाजारात जर गेलं तर खाजगी बाजारात कपाशीचा दर जो आहे तो केवळ 7100-7200 आहे, तर CCIचा रेट जो आहे तो जवळपास 75-7600 आहे। म्हणजे खाजगी बाजारात जर विकायला गेलं तर 400 रुपयाचा शेतकऱ्यांचा घाटा होते। मी कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेलो आहोत, आपण थेट शेतकऱ्यांना विचारूया। दादा मला सांगा, कापसाची खरेदी 11 तारखेपासून बंद आहे असं मेसेज आलेलं तुम्हाला, काय सांगाल नेमकं किती एकर तुमच्याकडे कापूस पडलेला आहे? 5 एकराचा कापूस होता माझ्याकडे, 50 क्विंटल कापूस पडला आहे, परंतु 11 तारखेपासून खरेदी बंद आहे, त्यामुळे कापूस घरी पडला आणि खाजगी बाजारपेठेमध्ये 7,000 ते 71 कापसाला भाव आहे। त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान होत आहे? आमचं 5-6 हजाराचं नुकसान, 500-600 रुपयाचं क्विंटल मागे नुकसान होतच आहे। काय मागणी काय आहे? आमची मागणी तर 10,000ची आहे, कारण कापूस पुरत नाही। पांढरं सोनं आहे म्हणते, पण सोन्याचे आणि कापसाचे एके काळात सारखेच भाव होते आणि आज फार मोठी तफावत आहे। या देशाचा शेतकरी अन्नदाता शेतकरी आहे, पण त्याला योग्य भाव मिळत नाही। तुरीला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, सगळी परिस्थिती
शेतकऱ्याच्या विरोधात आहे पूर्ण. मी 10 जणांचा लुच्चवून भाऊ कर्ज करून इकून तिकून माझा वावर पिकवतो आणि मला इकडे 7100-7200 प्रायव्हेट भाव भेटते आणि मध्ये 7600 भाव आहे आणि ते या सरकारनं 11 तारखेपासून बंद केलं. मग आम्ही करावं काय? त्या घरी 15 क्विंटल कापूस पडलेला आहे अजून, पण अजून नाही विकला. भावच नाही तर कुठं विकायचं? 7,000 मागत आहे. 7,000 द्यायला परवडते का? कापसाला किती खर्च आहे? त्याच्यामुळे कापूस द्यायचाच नाही. घरी भरून ठेवलेला आहे, तूर भरून ठेवलेली आहे. प्रोड्युसर सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर गेल्या 10 दिवसांपासून कापूस खरेदी बंद आहे, त्यामुळे अकोल्यातील शेतकरी सुद्धा अडचणीत सापडलेला आहे. खासगी बाजारामध्ये कापसाला कमी भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कापूस घरात ठेवावा लागतोय. कापूस घरात ठेवल्यानं अनेक आजारांचाही सामना त्यांना करावा लागतोय. कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या 10 दिवसापासून आता कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच पडलेला आहे. काय नेमक्या अडचणी आहेत? शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा मला सांगा, घरात कापूस पडलेला आहे, कापूस खरेदी बंद आहे, काय अडचणी त्या शेतकऱ्यांना? कापूस खरेदी बंद असल्याच्यानं काय झालं, बाजार जो बाहेर बाजार आहे त्या बाजारात फक्त 7,000 रुपयाचा भाव चालू आहे. 7,000 रुपये भाव चालू आहे. मागच्या कापूस आहे त्यातून तो 55 रुपयापासून मागचा कापूस घेऊन आले ते. आता असं झालं ते खरेदी बंद असल्याच्यानं बाहेर जो व्यापारी आहे हा एकदम कमी यात घेऊन आला आणि हा कापूस कुठपर्यंत घरात ठेवा सांगा. या कापसाच्यानं काय झालं, पुरे अंगाला अशा खाजा सुटल्या आणि चौट्या अंगार येऊन आले. आणि विशेष म्हणजे भावनी जर नाही वाढत, आम्ही काय लिहितो या कापसाले, एक तर उत्पन्न कमी असल्याच्यानं कसं आहे, बाजार भावही नाही आहे त्याच्यातनी. मग आता कसं आहे, या शेतकऱ्याचं मोठं आमचं म्हणजे असा एक प्रश्न आला की करावं काय आणि जगावं काय. यावेळेस आम्ही ज्यावेळेस कॉटनचं बी घेतलं त्यावेळेस आम्हाला बियाणं उपलब्ध नव्हतं. बोगस बियाणं भेटलं. तिथं अर्धा कास्तकार तुटला. त्याच्यानंतर इकडून तिकडून आम्ही समजा कसेही सावकार की म्हणा कोण्या माध्यमातून पैसा जमा करून आम्ही जे समजा कर्जाचा डोंगर केला, हा असा केला की आशेनं केला. पण आता शेवटी जसं हे सरकार आले, समजा जसे यांनी आश्वासन दिलते की बाबा आम्ही वाढीव भाव देऊ किंवा जसं CCI मार्फत देऊ, पण यांनी 10 दिवसापासून समजा CCIची खरेदी बंद केलेली आहे. तर आता आमचं असं झालेलं आहे, कापूस एक तर 6,500 द्या, नाही तर मग घरात ठेवा. घरात ठेवावं तर इकडे सरकारचा बोजा वाढत आहे आणि सर्व कास्तकार हा कर्जहीन व्हायला आहे. पूर्ण म्हणजे अंगाला खाज सुटून आली आणि या खाजीचं एवढं खतरनाक काम आहे. एकदा अंग खाजवायला लागली की असं म्हणजे दिवसभर खाजवावंच लागते माणसाले. अशा अंगात चौटे पुरणारे माणसाला सोडून द्या, माणूस तरी ऍडजस्ट करी, पण लहान मुलं कसे म्हणजे ऍडजस्ट करतील. लहान घरं, त्यातनी कापूस, त्यातच राहणं, हे म्हणजे एक मोठी समस्या आमच्या भोवती निर्माण झालेली आहे. कुंदन जाधव, मेगा गावंडे, अकोला. तर पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील CCIची कापूस खरेदी ही गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे. याचा फायदा घेत खासगी शेतकऱ्यांनी कापसाचे भाव पाडलेले आहेत खासगी व्यापाऱ्यांनी, आणि त्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडलाय. ही कापूस कोंडी दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. CCIची केंद्र सुरू न केल्यास कवडी मोल दरानं कापूस विकावा लागणार आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. यवतमाळ जिल्ह्याचं मुख्य पीक जे आहे ते कापूस आहे आणि या कापसाच्या भरोश्यावर शेतकरी जो आहे तो आपलं वार्षिक नियोजन जो असतो ते करत असतो. मात्र गेल्या काही वर्षापासून या भागामध्ये नापिकी होत आहे आणि अशातच कापसाचे जे भाव आहे ते भावसुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात जो कापूस आहे तो मोठ्या प्रमाणे सध्या स्थितीत पडून असल्याचं दिसतं. एक तर कापसाची जी खरेदी आहे तीसुद्धा बंद आहे. असे कित्येक शेतकरी आहे का ज्यांच्या घरामध्ये कापूस अजून पडून आहे आणि त्यामुळे पुढे काय करावं हा सुद्धा त्यांच्यासमोर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कापूस या ठिकाणी म्हणजे खरेदी जी आहे ती थांबलेली आहे. नेमकं काय कारण आहे काय नाही हे शेतकऱ्याला माहीत नाही. मात्र शेतकऱ्यांना एवढंच माहिती आहे की सध्या खरेदी बंद आहे. दादा मला एक सांगा की सध्या कापसाची खरेदी बंद आहे, काय एकंदरीत शेतकऱ्याची परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं घरात कापूस पडलेला आहे? शेतकऱ्यांची परिस्थिती तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी अत्यंत बिकटच आहे. एकरी 30,000 ते 35,000 रुपये कापसाला खर्च आहे आणि आज जर आपण भाव पाहिला तर 7200 ते 7400 रुपयाचा भाव येतो आहे. म्हणजे जे त्याची लागतही निघत नाही अशी दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांना ओढवली आहे. त्यातच सरकारने जी खरेदी आहे तीही बंद करून टाकली आहे. काहीतरी सॉफ्टवेअरचा वगैरे प्रॉब्लेम सांगून यापुढची आता खरेदी अनिश्चित कालासाठी बंद आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळे नोंदणी करूनही आज दुर्दैवाने खाजगी खरीददाराकडे आम्हाला कापूस विकण्याची वेळ आलेली आहे. तुझ्याकडे किती शेती आहे एकंदरीत आणि कापूस किती झाला, कशा पद्धती का नाही विकला अजूनपर्यंत? माझ्याकडे 12 एकर शेती आहे आणि जवळपास 30-35 क्विंटल कापूस घरामध्ये पडलेला आहे. पण
पण जे CCIची जी खरेदी आहे ते थांबवलेली आहे, त्याच्यामुळं कापूस म्हणजे घरामध्ये पडलेला आहे अजून पण. भास्कर मेरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. आणखी एका